आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आडी सामंत साहेब, आमचे लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लटंकर साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती विराजमान व्हा। सरांचे खास मित्र माजी मुख्याध्यापक आयसके हायस्कूलचे शिरोडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। सरांना मी विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावरती यावं। शिरोडकर सर, आमच्या प्रशालेचे माननीय प्राचार्य श्री गुरव सर सेवानिवृत्त होत आहे आणि या निमित्ताने आजचा आपला हा सोहळा आपण इथे आयोजित केलेला आहे। पंचक्रोशीतील गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त भावनेने 1983 साली अतिशय खडतर परिस्थितीमध्ये सापुतळेसारख्या कातळमाळ रानावर एक सुंदरसे रोपटे म्हणजेच आपलं कैरासी पेठे विद्यालय स्थापन करण्याचं धाडस करणारी आपली लोकमान्य शिक्षण संस्था। या संस्थेने शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्ती, विद्यालयाचे शिक्षकवृंद, ग्रामस्थ या सर्वांनी मिळून कष्टमय संघर्षातून एक नवीन परिवर्तन घडवले आणि या कातळ माळ रानावर सुंदरशा रोपट्याचं बहारदार वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याची किमया घडवली। आणि या विद्यालयात जून 1989 मध्ये रुजू झालेले आपल्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री अनिल महादेव गुरव सर की ज्याने हा कष्टमय संघर्ष अनुभवलेला आहे। अनेक आव्हानांना सामोरे जाऊन आपल्या कणखर व्यक्तिमत्वाने नेतृत्वातून कैरासी पेठे विद्यालयाचा झेंडा सर्वत्र रोवलेला आहे। उत्तम नियोजक, उत्तम समीक्षक, अभ्यासपूर्ण कृती, परखड विचारवादी, स्पष्ट वक्ता, उत्तम नेतृत्व हे माननीय गुरव सरांची खास विशेष व्यक्तिमत्वाची पैलू आहे। सरांनी प्रशालेमध्ये अनेक विविध उपक्रम राबवले आणि या उपक्रमांचे फलित म्हणून 2024-25 चा माझी शाळा सुंदर शाळा हा बहुमान आमच्या शाळेला प्राप्त झाला। अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा दिनांक 30 जून 2025 रोजी नियत वयोमानानुसार
सेवानिवृत्ती समारंभ होणार आहे। पण त्यापूर्वी आज आपण हा 29 एप्रिल 2025 रोजी त्यानिमित्ताने हा समारंभ आयोजित केलेला आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने प्रशालेत मान्यवर, हितचिंतक, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सरांचा मित्र परिवार आणि आपण सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेली आहे। आपणा सर्वांचे बेर्डे विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करत आहे माननीय सत्कार मंत्री आमच्या कॉलेजचे प्राचार्य श्री गुरव सर, तसेच ज्येष्ठ उद्योजक श्री आर.डी. सामंत साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मंत्री श्री गुरव सर ध्वजवंदन करत आहेत। आम्हाला नेहमी पाठीशी हात देणारे आमच्या विद्यालयाच्या कार्यक्रमाचे साहेब कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करत आहेत। शाबासकीची थाप देणारे लोकमान्य शिक्षण संस्था अध्यक्ष देवेंद्रजी लोणकर माननीय प्राचार्यांच्या सुविद्या पत्नी सौ गुरव मॅडम दीपप्रज्वलन करत आहेत। सचिव पद्माकरजी कोकऱ्यांना विनंती करते की त्यांनी कृपया दीपप्रज्वलन करावे। आजच्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करत आहेत श्री सचिव पद्माकरजी कोकरे। अतिशय दिमागदार पद्धतीने आजचा हा सोहळा आपण इथे पार पाडत आहोत। विश्वबंधुता विश्व एकता देई भावना तू सर्वांना करीतो कामना हे गाता तुझ चंचलताई ज्ञानकणानी वर्षुनी आम्हा विनम्रताई लाभो पाटील मॅडम माननीय श्री आर.डी. सामंत साहेब आणि स्वागत करत आहे श्री लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी लोणकर। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी आजचे स्वागत करू।
लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी लोटणकर आज आपल्याला लाभून प्रमुख अध्यक्ष अशा कार्यक्रमाचे ज्येष्ठ उद्योजक माननीय यांचं शाळाशिक्षक आणि पुष्पगुच्छ स्वागत सर्वांनी जोरदार टाळ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नंदकुमारजी सांगलीकर शिक्षणप्रेमी ट्रान्सफर व्यक्तिमत्व आणि यांच्या संगीत आमच्या घराला आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री पद्माकरजी कोपरेकर यांना विनंती करते की त्यांनी श्री सिद्धार्थजी सांगोलकर यांचं पुष्प आणि बुके देऊन आमच्या प्रशालेकरते स्वागत ज्येष्ठ श्री नंदकुमार श्रीरामजी सांगोलकर साहेब यांचे स्वागत करत आहे. आमच्या प्रशालेचे लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव सर्वांनी जोरदार टाळ्यावर स्वागतासोबत दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद. याच्यामध्ये आहेत संचालक लांजा सिनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर चव्हाण सर आपल्याला लोकसभेमध्ये लावले आहे. मी श्री लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री देवेंद्रजी लोटणकर सर यांना विनंती करते की कृपया त्यांनी श्री डॉक्टर चव्हाण सर यांचं स्वागत करावं. शाल पुष्प आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांनी स्वागत करायचं आहे. स्वागत करत आहे माननीय श्री डॉक्टर चव्हाण सर प्राचार्य सिनियर कॉलेज लांजा स्वागत करत आहेत आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी लोटणकर. दोन्ही मान्यवरांना धन्यवाद. आता कुठे आहे ते भिंगे आपल्या प्रधानमंत्रीचे स्वागत करत आहे. लोकमान्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष थोडा ही पाहिजे स्वागत करत आहे. लोकमान्य शिक्षण संस्थेचे माजी
शिक्षिका सौ माने मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ माने मॅडम आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत आहेत. नमस्कार. आज आपण 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेले आमचे सर्वांचे लाडके माननीय प्राचार्य श्री गुरव सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलो. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री RD सामंत तथा अण्णा सामंत सर, लोकमान्य शिक्षण संस्था सापोजेचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री देवेंद्रजी लोटेंकर, संस्थेचे सचिव माननीय श्री पद्माकरजी कोकरे, संस्थेचे इतर सर्व संचालक, तसेच श्री नंदकुमार चांदोरकर सर, श्री चव्हाण सर, प्राचार्य लांजा कॉलेज, श्री गोवेकर सर, श्री तुफील पटेल, ग्रुप ग्रामपंचायत कोटवडीचे विद्यमान सरपंच वाघड ग्रुप ग्रामपंचायत श्री संजय गव्हाळी सर, माझ्या संस्थेचे आजी माजी सर्व सभासद, त्याचबरोबर या संस्थेचे सर्व विद्यमान असणारे संचालक, माजी संचालक, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री संदेश कांबळे सर, श्री कांबळे सर, जाधव सर, बावधनकर मॅडम, आठवले मॅडम, फडके सर, श्री लेले सर, देवदेवा स्कूलचे मुख्याध्यापक, आसगे स्कूलचे मुख्याध्यापक, नजर चुकीने जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, त्याचप्रमाणे श्री प्रकाशजी चौगुले, श्री पत्याने सर, विश्वनाथजी गुरव, भुवन कोकरे, चांदोरकर मॅडम, नजर चुकीने जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण सर्वांचं मी एकदा माझ्या विद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आज आपण गुरुवर्य श्री गुरव सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलोय. 36 वर्ष या विद्यालयाची धुरा समर्थपणे पेलणारे आणि 30 जून रोजी सेवानिवृत्त होणारे आपले सर. पावसाळी दिवस असल्याने त्यावेळी आपल्याला हा कार्यक्रम घेता येणं अशक्य होणार आहे हे लक्षात आल्यानंतर आपण हा कार्यक्रम आधी घेतला, कारण त्यांच्या प्रती असलेले प्रेम, त्यांच्या प्रती असणारी आपली कृतज्ञता, त्यांच्या प्रती असणारा आपला भाव व्यक्त करण्यासाठी, त्यांनी केलेल्या कार्याचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी आपण सगळे एकत्र जमलोय. त्यांच्या संघर्षाची मी स्वतः 1991 पासूनची साक्षीदार आहे. छोट्याशा 3 वर्गापासून सुरू झालेला हा प्रवास आज दुमजली इमारतीपर्यंत आलेला आहे. मुलांची वाढती संख्या लक्षात घेता अजूनही मजले वाढवावेच लागतील या शंकाच नाही. सदरील प्रगतीमध्ये सरांच्या पाठीमागे योग्य असे पाठबळ मिळाले ते माननीय अध्यक्षांचे व सर्व संचालकांचे मी त्या सर्वांची ऋणी आहे. वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवणारे आणि शाळा हाच एकमेव ध्यास असणारे माननीय सर, त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त आज आपण त्यांच्यावरील लेखांचं संकलन करून स्मरणिका प्रकाशित करत आहोत. त्याचेही प्रकाशन यथावकाश याच कार्यक्रमामध्ये पुढे होणार आहे. या कार्यक्रमाची स्मरणिका म्हणजे केवळ माहिती नसून सरांनी केलेल्या संघर्षाचा आणि मेहनतीचा आढावा आहे. 36 वर्षाचा आढावा हा शब्दांकित करणं हे तसं सर्वांनाच कठीण गेलेलं आहे, परंतु ज्यांनी त्यांनी आपापल्या आलेल्या अनुभवांनुसार किंवा सरांचे दिसणारे गुण हे सगळे त्यांनी त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा मी त्या सर्वांचं स्वागत करते. ही संस्था, शाळा, संस्थेचे विद्यमान सर्व संचालक, माननीय अध्यक्ष, सर्व पालक, सर्व उपस्थित असणारा गुरुजन वर्ग, उपस्थित असणारे सर्व आजी माजी मुख्याध्यापक, तसेच आमच्या संस्थेला लाभलेले सगळे हितचिंतक, देणगीदार, या सर्वांचं असणारं पाठबळ मानसिक, आर्थिक असं दोन्ही प्रकारचं. त्यामुळे शाळा यापुढेही सरांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजपर्यंत पुढचं कॉलेज पूर्ण इथे होईल अशी भरारी घेईल अशी आशा मला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करते. आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ हा आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रती मी एकदा पुन्हा कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये भोजनाचाही आस्वाद घ्यावा, लाभ घ्यावा अशी पुन्हा एकदा विनंती करते आणि थांबते. जय हिंद. अतिशय छान शब्दात मॅडमनी आपलं प्रास्ताविक जे आहे ते आपल्याला प्रत्येक सादर केलेलं आहे. गेली 36 वर्ष अविरतपणे ईश्वरी तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य तसेच शालेय कामकाज सक्षमपणे कर्तव्यनिष्ठपणे पार पाडणारे आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती. त्यांनी फार मोठ्या काळाची सेवा आपल्या शाळेला, संस्थेला, गावाला दिलेली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी आज समाजात डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी म्हणून पदभूषवित आहेत.
म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मला असं म्हणावंसं वाटतं की सरांचा आजचा हा निरोप समारंभ नसून त्यांच्याप्रती असणारा हा कृतज्ञता सोहळा आहे. सरांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत आहे आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी अवंती जाधव. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्या सर्वांसाठी भावनिक व महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणार आहे. सरांनी आपल्या शाळेत एकूण 36 वर्षे अतुलनीय सेवा दिली आहे. शिक्षक म्हणून तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है. ए गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है. गुरु रत्नाकर सूर्य जी है हम सबके तारनहारे, सबके जीवन नैया को देते हैं वो किनार. 57 साल उन्होंने है ज्ञान का अमृत बांटा, अब उनके जन्म दिवस पे हम सबका है ये वादा, जो सीखा है उसे अपनाएंगे. गुरुवर तो ज्ञान के सागर है, इनसे ही जन्नत है. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य श्री गुरव सर, संस्थेचे सर्व अध्यक्ष व संचालक मंडळ, सर्व पालक व सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज 29 एप्रिल मुख्याध्यापकांचा आज निरोप समारंभ आपण सादर करत आहोत. आज सरांबद्दल बोलताना खूप दुःख होतं की 36 वर्षाच्या प्रदीर्घानंतर सरांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. सरांनी 36 वर्ष या शाळेसाठी खूप कार्य केले आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी अतिशय सुंदर मार्गदर्शन करून ह्या शाळेसाठी खूप काही केलं आहे. सर, तुमचे पुढील आयुष्य हे आनंददायी व फळदायी ठरो ही मी ईश्वरचरणी कायम प्रार्थना करते आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देते. सरांसाठी एक छोटंसं गीत मी गाते. शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची पुण्याई, शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची पुण्याई. मार्ग नवे मिळाले हो तुमची सेवा पूर्ण झाली, मार्ग नवे मिळाले हो तुमची सेवा पूर्ण झाली. धन्यवाद. अतिशय सुंदर गोड आवाजात कुमारी श्रावणाने आपलं मन व्यक्त केलेलं आहे. सरांविषयी कायम अभिमान असणारा, स्वतःच्या हृदयात सरांविषयी मानाचे स्थान जपणारा आमचा विद्यार्थी कुमार साहिल कालकर सरांविषयीचे अमूल्य विचार व्यक्त करीत आहे. कुमार साहिल कालकर. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. बोलण्यासारखं खूप होतं, परंतु वेळेची भान राखून मी थोडंसं शॉर्टकटमध्ये बोलणार आहे. सरांबद्दल बोलणं म्हणजे भल्या मोठ्या समुद्रात मी चमच्याने पाण्याचा एक थेंब टाकण्यासारखं आहे. खरं तर
तुम्ही पाहू शकता सरांची खरी श्रीमंती ही तुम्ही आज बसलेली माणसं आहात. सरांची श्रीमंती पैसे नसून तुम्ही बसलेली माणसं आहात आणि ती जोडण्यासाठी पैसे लागत नाही, ती जोडण्यासाठी हिरे माणिक मोती लागत नाही, तर एक गोड नात्याचं विणकाम करावं लागतं आणि त्या विणकामामध्ये प्रेम, आपुलकी, इतरांप्रती आदर इत्यादी गुण असावे लागतात आणि ते सगळे गुण विविधांगी गुण आहेत. त्या सरांचे हे विविधांगी गुण आहेत आणि त्या विविधांगी गुणांनी सरांनी एक गुंफण तयार केली आणि त्या गुंफण्यातून आज आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सरांचं आज यश किंवा सरांच्या श्रीमंती ही आज सरांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली आहे. मी शॉर्टकटमध्ये एक सरांसाठी गीत म्हणणार आहे. दादा थोडं ऐकू द्या. हॅलो, अजून थोडं. हॅलो हॅलो, ओके. गुरु माझ गणगोत, गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली आची काईली, भक्त तुझा गुरुदेवा पुरताट भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, गुरु एक तुझी माझा विधाता चल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. धन्यवाद. अतिशय छान साहिलने आपले आदरणीय व्यासपीठावरील आदरणीय अण्णाजी सामंत, आजचे सत्कारमूर्ती गुरव सर, सर्व प्रमुख अतिथी मान्यवर, लोकमान्य शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, सरांवरती प्रेम करणारे, त्यांच्या गावातून आलेले त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, या तालुक्यातील या जिल्ह्यातील सरांना मानसन्मान देणारे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे श्रोतृवर्ग, या सर्वांचं स्वागत करून मी ऋषितुल्य, मार्गदर्शक, आधारस्तंभ, प्रेरणास्त्रोत अशा आदरणीय गुरु सरांसंबंधी मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. चंदनाला आपण सुगंधित किती आहोत हे झिजताना माहीत नसतं, पण त्याची जाणीव होते त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या घटकाला. तुम्ही चंदनासारखे झिजत होता आणि झिजत असताना तुमच्या सुगंध, तुमच्या गुणांचं जे आम्हाला दर्शन होतं त्यापैकी मी एक आहे. सर या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये 1989ला रुजू झाले आणि मी झालो 1992ला. सरांचा प्रवास 36 वर्षाचा आणि माझा प्रवास या शाळेतला, या संस्थेमधला 32 वर्षाचा. आणि त्यामुळे 32 वर्षाच्या या प्रवासामध्ये सरांच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या उत्तम गुणांचं दर्शन मला जवळून घेता आलं, जवळून पाहता आलं. आणि त्यातील काहीच प्रसंग म्हणूया मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे, कारण मला माहीत आहे कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. अनेकांची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर हा कार्यक्रम आटोपता घ्यावा, पण ज्यांनी 36 वर्ष या विद्यालयासाठी अविरत श्रम घेतलं त्यांच्या उत्तुंग कार्याचं थोडासा तरी गुणगान आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे. तेव्हा एक 5 मिनिटं मला सहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
सर काय किंवा मी काय ज्यावेळी या शाळेमध्ये आलो त्यावेळी संस्था होती, शाळा होती, इमारत होती, विद्यार्थी होते, परिसर असाच होता. मात्र त्यात बदल होत गेला तो कल्पक नेतृत्वामुळे. सरांनी आता आपल्या मॅडमनी या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये सांगितलंय की संघर्ष म्हणजे काय असतं हे त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे. आणि या संघर्षाची जाणीव असणारे आम्ही सुद्धा त्यांचे शिलेदार आहोत. 1992ला जेव्हा मी त्यांच्यासोबत या ठिकाणी कामाला लागलो तेव्हा अनेक समस्या आणि अडचणी सरांसमोर होत्या, संस्थेसमोर होत्या, पालकांसमोर होत्या. अडचणी खूप होत्या, पण त्यावेळी सरांनी आम्हाला जवळ घेतलं. सगळ्या अडचणींचा त्यांनी अगोदर मागोवा मागितला, काय अडचणी आपल्या आहेत त्या. आणि मग अडचणी सोडवण्यासाठी मी असेल, महापौर मॅडम असतील, माने सर असतील, साळवी सर असतील, त्यावेळेचा स्टाफ आमचा चांदोरकर असेल, घडशी, मांडवकर, हा जुना स्टाफ, या सगळ्यांना एकत्र घेतलं. आपली ती त्यावेळीची विद्यार्थी संख्या 54-55 असे होती, ती आपल्याला वाढवायची आहे. मग ती वाढवण्यासाठी काय करता येतील सगळं त्यांच्या डोक्यामध्ये होतं. कारण शिक्षणाचा ध्यासच त्यांनी इथं आल्यानंतर घेतलेला होता. आणि मग सरांनी आम्हाला सांगितलं इथं जवळ, कारण जुनी इमारत होती, ज्याने कोणी पाहिली असेल आठवत तर बघा स्क्रीनवरती दाखवणार होतो, परंतु आता वेळ नसल्यामुळे दाखवत नाही. ती जुनी इमारत होती. आणि मग आम्ही तास संपल्यानंतर संध्याकाळी वरांड्यामध्ये बसायचो. त्यावेळी अनेक विद्यार्थी याच रस्त्यावरून पायी चालत 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 तिथे स्टॉपपर्यंत जायचे आणि गाडीने पावसला जायचे, विद्यामंदिर पावस. सर आम्हाला सांगायचे, हे बघा आपण कोणाच्याही घरी जायचं नाही विद्यार्थी मिळवण्यासाठी, आपण आपल्यातलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं आणि विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेमध्ये आणायचा, हे आम्हाला सांगितलं. आणि मग कारण काय असतं त्यावेळेचा SSCचा निकाल हा उत्तम लागला पाहिजे. ज्या शाळेचा निकाल उत्तम त्या शाळेमध्ये पालक विद्यार्थी पाठवायचे. आम्ही येईपर्यंत शिक्षक होते, परंतु अडचणीमुळे थांबायचे नाही आणि त्यामुळे शाळेचा निकाल हा जेमतेमच लागायचा. परिणामी इथले पालक सगळे आपले मुलं सगळी काही इतर ठिकाणी जिथे चांगला निकाल त्या ठिकाणी पाठवायचे. आणि मग सरांनी बरोबर तीच एक समस्या अगोदर जी आहे ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. आम्हा सगळ्यांना एकत्र करून सांगितलं की अगोदर आपण इथं मुलं जास्तीत जास्त कशी येतील यासाठी प्रयत्न करायचे. आणि मग सरांनी आम्हा प्रत्येकावरची जबाबदारी दिली. प्रचंड आमच्याकडून शिक्षणाविषयक काम करून घेतलं. आम्हाला आनंद होता, कारण शाळेचं वेळ संपून सुद्धा आम्ही 6-6 वाजेपर्यंत सरांच्या मार्गदर्शनाने इथे उद्या काय करायचं, परवा काय करायचं याचं नियोजन करायचं. आणि त्यामुळेच मग 1992-93 नंतर जो काय आपला निकाल वाढत गेला तो अगदी 80-90% पार करत आम्ही 100वी सुद्धा ओलांडलेली आहे. हे का, कशामुळे? सरांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे. अनेक गुण सरांचे आहेत, सगळेच गुण सांगायला वेळ नाही आहे. सरांनी इथली अडचण काय ती पुन्हा बरोबर जाणली होती. शाळा नावारूपाला आणायची असेल तर अगोदर संस्था नावारूपाला आणायला पाहिजे, हे बरोबर सरांनी जाणलं होतं. आणि मग सरांनी काय केलं तर संस्थेच्या सगळ्या संचालक मंडळांना, आजूबाजू सगळ्या सदस्यांना एकत्र आणण्यासाठी जीवाचं रान केलं, खूप रान केलं. कारण काही सदस्य खानवडीला राहायचे, काही सदस्य चांदूरमध्ये राहायचे, काही सदस्य कोर्टमध्ये राहायचे, आगव्यात राहायचे. इथं त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? आमच्याकडे गाडी नव्हती. 92-93 म्हणजे 2000च्या अगोदरचा कालावधी आहे सगळा. गाडी कोणाचीच नव्हती आमची.
थोडासा वेळ घेणार नाही तुमचा, पण हे सगळं सांगायला पाहिजे सरांनी काय केलंय ते. गाडी आमच्याकडे कोणाकडे नव्हती, पण त्याच्यावर सरांनी उपाय शोधले होते. आपण चालत चालत जायचो. सर स्वतः, मी, माने सर किंवा अन्य आमचे सहकारी गडशी वगैरे अगदी कोट, उपळं, चांदोर, खानवली इथपर्यंत चालत 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 गेलो. कारण मिटिंगला बोलावणं, सदस्यांना आणणं हे फार महत्त्वाचं होतं. शालेय रेकॉर्ड अपूर्ण होतं, त्यामुळे ऑडिट होत नव्हतं. शालेय रेकॉर्ड जर पूर्ण करायचं असेल तर या सगळ्यांना एकत्र आणणं फार महत्त्वाचं आहे. प्रकाशन होत आहे. माननीय श्री RD सामंत साहेब, माननीय श्री कुवळेकर सर, माननीय श्री चांदोरकर साहेब, श्री चव्हाण सर, श्री लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे. या स्मरणिका ही केवळ एक पुस्तिका नाही, तर ती आपल्या आठवणीचा, कार्याचा आणि यशाचा आरसा आहे. या स्मरणिकेमधील प्रत्येक क्षण संस्मरणीय करण्यासाठी आमचे शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. आणि या कार्यास कौतुकाची थाप देणारे आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानावेसे वाटतात. आजचा हा संस्काररूपी सोहळा आपल्या सर्वांच्या आठवणीत राहील. आपल्या प्रेमाबद्दल, ऊर्जेबद्दल आणि कार्यक्रमाचा गौरव वाढवल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.